नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। वैभव होटल चौक में सिग्नल स्थापना का काम शुरू। आमदार के रास्ता रोको आंदोलन के बाद प्रशासन हुआ सक्रिय। आमदारों के रास्ता रोको आंदोलन के इशारे के बाद प्रशासन ने आखिरकार वैभव होटल चौक में लंबे समय से लटके हुए सिग्नल लगाने का काम शुरू कर दिया है। पिछले कई महीनों से स्थानीय जनता और वाहन चालक इस चौक पर बढ़ती ट्रैफिक और दुर्घटनाओं से परेशान थे, लेकिन प्रशासन की सुस्ती के कारण काम शुरू नहीं हो पाया था। स्थानीय आमदारों ने चौक पर रास्ता रोको प्रदर्शन करके प्रशासन को चेतावनी दी कि अगर कार्य तुरंत शुरू नहीं किया गया तो आंदोलन को और व्यापक रूप दिया जाएगा। इस दबाव के बाद नगर पालिका प्रशासन ने कार्य योजना बनाई और सिग्नल लगाने के लिए आवश्यक मशीनरी और उपकरण चौक पर पहुंचा दिए। आमदार ने कहा कि यह चौक शहर के प्रमुख जंक्शन में से एक है। यहाँ रोजाना ट्रैफिक जाम और दुर्घटनाएं होती है। यदि समय रहते सिग्नल नहीं लगाए गए तो जनता को भारी परेशानी का सामना करना पड़ेगा। उन्होंने अधिकारियों से स्पष्ट कहा कि कार्य में किसी भी प्रकार की देरी बर्दाश्त नहीं की जाएगी और यदि कार्य नहीं हुआ तो आंदोलन को और तेज किया जाएगा। प्रशासन ने भी आमदार की चेतावनी को गंभीरता से लिया और कार्य शुरू कर दिया। स्थानीय लोगों ने इस कदम का स्वागत किया और कहा कि इससे ट्रैफिक नियंत्रण में मदद मिलेगी और जेब्रा क्रॉसिंग पर चल रहे नियमों के उल्लंघन पर भी नियंत्रण रखा जा सकेगा। सिग्नल स्थापना के साथ साथ चौक के आसपास स्टॉप लाइन और जेब्रा क्रॉसिंग के पेंटिंग का भी कार्य जल्द पूरा किया जाएगा, जिससे वाहन चालकों और पादचारियों दोनों की सुरक्षा सुनिश्चित हो सके। प्रशासन ने यह भी आश्वासन दिया कि ट्रैफिक नियमों के पालन के लिए आवश्यक निगरानी और दंडात्मक कार्रवाई की जाएगी। इस तरह आमदार के रास्ता रोको आंदोलन ने प्रशासन को जागृत किया और वैभव होटल चौक पर लंबित सिग्नल कार्य को गति दी। स्थानीय जनता को उम्मीद है कि आने वाले दिनों में चौक पर ट्रैफिक और दुर्घटनाओं में कमी आएगी। दिवसापासून या ठिकाणी 2 ऍक्सिडेंट झाले आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे नगरपालिका ट्रॅफिक पोलीसवरती सांगते, ट्रॅफिक पोलीस नगरपालिकेवरती सांगतात की बाबा हे परमिशन देत नाहीत, हे परमिशन दिलं म्हणतायत। काल आम्ही आंदोलनाचा इशारा दिला, त्यामुळे आज काम या ठिकाणी चालू झालेलं आहे। लोकांच्या हितासाठी आम्ही हे काम केलेलं आहे असं आमच्या काही वैयक्तिक मत स्वार्थ नाही। स्थानिकांचा विरोध होता असं नगरपालिकेने म्हणतात, प्रशासन ते बघून घेतील। पण यामुळे आता वाहतूक थोडी सुटेल ना? 100% सुटेल ना। आज शहरामध्ये 12-13 ठिकाणी सिग्नल लागलेले आहे, त्याचा फायदा लोकांना होतोय आणि हा मेन जो होता त्यालाच प्रॉब्लेम क्रिएट करत होते। त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की नाही, आज प्रशासनालाही जागा धरायचं आणि ट्रॅफिक पोलीसला पण। त्यामुळे आज आम्ही आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे बघा आज काम चालू आहे। आपण देखील सीओ साहेब आणि सर्वच कर्मचारी इलेक्शन ड्युटीवरती आहेत। माझं आता झालं स्टार्ट करून काम, त्यांनी या ठिकाणी स्टार्ट करून इलेक्शन ड्युटीला गेले। आमदारांना वेळ का आली आंदोलन करण्यात येईल? कारण का तुम्ही लक्ष देत नाही, पत्रकार लक्ष देत नाहीत म्हणून मला आमदारांना प्रशासन चाल ढकल करते याबाबत जबाबदार, त्यामुळे तर आम्हाला आंदोलन करावं लागलं ना। शहरात कारवाईची काय मागणी करणार? कारवाई कर, आदेश वगैरे काय? आम्ही ऑलरेडी लेटर दिलेले आहे। ज्याचे दोषी आहेत IPL 337 338च्या खाली संबंधित अधिकाऱ्यांवरती आणि जे काही प्रशासन आहे त्याच्यावर कारवाई करण्याचे आपण उद्घाटन केलं सिग्नल यंत्रणेचं, सर्रासपणे सिग्नल उद्घाटन केलेलं नाहीये। हे काम गेल्या अनेक वर्षापासून काम प्रलंबित होतं, काही अनेक अडचणी होत्या आणि त्या दूर करण्यासाठी प्रशासन अयशस्वी ठरल्यामुळे आमच्या सर्व नगरसेवकांनी आज या ठिकाणी आंदोलन केलं। वर्षभरापूर्वी आपण उद्घाटन केलं, मात्र सिग्नल यंत्रणेचे पूर्ण नियम पायदळी तोडले जातात। यावर वाहतूक पोलिसांकडून कुठली कारवाई होत असताना दिसत नाही। वाहतूक आज पोलीस स्टेशनचे DCP साहेब पण या ठिकाणी आले, ट्रॅफिकचे आज इन्चार्ज या ठिकाणी आलेले। त्यांना विचारा, कारण का वेळोवेळी ज्या वेळेस लोकांना काय प्रॉब्लेम होत असेल, लोकांना जर काय त्रास होत असेल तर शिवसेना आणि आमचे सर्व नगरसेवक, नगरपालिका असो किंवा पोलीस स्टेशन असो, वेळोवेळी त्याच्यावर आवाज उचलला जाईल। चौकामध्ये काही दिवसापूर्वी अपघात झालेला होता। पण या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्याची प्रक्रिया चालू आहे।
काल वरिष्ठ आमचे DCP सर यांनी शिव सरांशी बोलणं केलेलं आहे. सिग्नल यंत्रणेचं काम चालू झालेलं आहे. राजकीय पक्षांतरच का काम सुरू झालंय, त्याच्या आधी का प्रशासनाला याची दक्षता का घेतली नाही? पोलिसांच्या करीत नाही. बघा इथे आत्ताच जे ऍक्सिडेंट झालं होतं तो आमच्या वयाचा मुलगा होता, लहान मुलगा होता, 25-26 वर्षाचा मला वाटतं मुलगा होता. तर अशा मुलांचा बळी जाणं हे एकदम धक्कादायक बाब आहे अंबरनाथकरांसाठी. आणि आमच्या पूर्ण अंबरनाथचा युवा हा पेटून उठला होता आणि शिवसेनेकडनं आम्ही इथे मागणी केली होती. तर लगेचच त्यांनी इथे ट्रॅफिकचा सिग्नल इथे लावण्याची प्रक्रिया सुरू केली. आम्ही आता समाधानी आहोत. पण तरी सुद्धा आम्ही सगळ्या अंबरनाथच्या जनतेला एक आवाहन करू इच्छितो की आपण इथे पोल तर लावतोय, पण त्याचं पूर्णपणे तुम्ही पालन करा. कुठलेही सिग्नल ब्रेक करू नका, कारण की छोट्याशा गोष्टीमुळे काहीतरी मोठा अपघात होतो आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर विचार करत बसतो. तर अशा सगळ्या गोष्टी घडायला नको, म्हणून तुम्ही सिग्नल लावल्यानंतर त्याचं पालन करा. धन्यवाद. एवढी बघा, स्पीडमध्ये गाडी चालवणं हे चुकीचं आहे. आपले जे रोड्स आहेत ते चांगले बनवलेले आहेत, तर स्पीडमध्ये चालवण्यासाठी नाही बनवले, प्रॉपरली आपल्या सुखरूपपणे आपल्या घरी पोहोचण्यासाठी बनवलेले. तर मी सगळ्या युवकांना सांगतो की स्पीडमध्ये किंवा वेडीवाकडे गाड्या चालवू नका, स्मूथली गाड्या चालवा. एवढे चांगले रोड्स आपल्या अंबरनाथला झालेले आहेत, तर कुठल्याही प्रकारचा अपघात नको घडो आणि नॉर्मली गाड्या चालवून आपल्या घरच्यांना सेफ करा. स्वतः तर सेफ राहा आणि घरच्यांना सुद्धा सेफ. वारंवार सिग्नलसाठी आपण खूप वर्षांपासून आपण मागे लागलो होतो. आमदार साहेबांनी हे काम करून घेतलेलं आहे आणि एकाच ठिकाणी सिग्नल नव्हता आणि त्याची जाणीव आज आम्हाला माहिती पडलं आणि आम्ही इथे लगेचच आंदोलनासाठी आलो आणि ते पूर्ण करण्याचं काम नगरपालिकेने आता केलेलं आहे. आज या ठिकाणी अंबरनाथ शहर शिवसेनेच्या वतीने आणि माननीय आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने हा जो चौक आहे आनंदनगर MIDCचा, ज्या ठिकाणी इथून एक बदलापूरकडे रस्ता जातो, एक अंबरनाथ शहरामध्ये रस्ता जातो, अत्यंत वर्दळीचा आणि खूप ट्रॅफिक असणारा हा चौक आहे. या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून आमची मागणी होती वाहतूक शाखेकडे की इथं सिग्नल व्यवस्था बसवण्यात यावी. याआधी बऱ्याचशा निष्पाप लोकांचा बळी, निर्दोष लोकांचा बळी या ठिकाणी गेलेला आहे आणि ह्या प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळं नाहक निष्पाप लोकांना या ठिकाणी जीव गमावावा लागलेला आहे. आणि त्याची दखल आम्ही वेळोवेळी घेतली सुद्धा. प्रशासनाला वेळोवेळी सांगितलं, वाहतूक विभागाला सुद्धा सांगितलं होतं. तेवढं करूनही इथं काही त्या लोकांनी आजपर्यंत दखल घेतली नव्हती. म्हणून माननीय आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज या ठिकाणी आम्ही रास्ता रोको करण्याचा पत्र आणि तसे सर्व निर्देश प्रशासनाला संबंधित विभागाला दिले होते. त्याची दखल घेत वाहतूक विभाग, शहरातील कायदा आणि सुव्यवस्था जे राखतात ते पोलीस विभाग, अंबरनाथ शहराचे पूर्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभागाचे वरिष्ठ इन्चार्ज हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी लगेच या सिग्नल व्यवस्थेचं काम सुरू केलेलं आहे. सिग्नल व्यवस्थेचं काम सुरू केल्यामुळं आम्ही आजचा जो रास्ता रोको होता तो आम्ही स्थगित केलेला आहे. खरं तर सत्ताधारी आमदारांना आंदोलन करण्याची वेळ येते, अधिकारी प्रशासन ऐकत नाही का? निश्चित ऐकत नाही अशातला भाग नाही, पण ही गेंड्याची कातडी असणाऱ्यांना आम्ही काय सांगायचं, झोपी गेलेल्यांना उठवता येईल, पण झोपेचं सोंग ज्यांनी घेतलेलं आहे त्यांना कसं काय उठवायचं? त्यांना काही काही गोष्टी ह्याच माध्यमातून समजत असतात. म्हणून आम्ही सुद्धा आमचं मागणं हेच आहे की सत्ताधारी आम्ही असून सुद्धा आमच्यावर का पाळी अशी यावी, वेळेस तुम्ही सतर्क का होऊ नये. आणि म्हणून या अधिकाऱ्यांवर काही कारवाई बडतर्फी वगैरे करणारे मागणी करणार? नाही, आमची मागणी जी होती त्याप्रमाणे त्यांनी ती आता केलेली आहे आणि एवढं करूनही जर ही मंडळी ऐकत नसतील तर निश्चितच आम्हाला आमच्या पद्धतीने कार्यवाही करावीच लागेल वरिष्ठांना सांगून. आणि वेळोवेळी या शहरामध्ये सुद्धा अनधिकृत बऱ्याच ठिकाणी गाड्या उभ्या असतात. शहराच्या बाहेर पार्किंगची व्यवस्था असली पाहिजे, ती नसताना शहराच्या मध्यभागी गाड्या उभ्या असतात. शाळा, दवाखाने, उद्यानं या ठिकाणी सुद्धा मोठी वर्दळ असते, तिथंही वाहतूक नियंत्रणाने व्यवस्थित लक्ष ठेवावं अशी आमची त्यांना सूचना आहे. त्याचबरोबर अंबरनाथचं T जंक्शन म्हणून जिथं ओळखल्या जाते की जिथं
फॉरेस्ट नाका, चिखलोली, बदलापूर, अंबरनाथ शहर इथं चारही रस्ते ज्या विभागातून जातात तिथं सुद्धा व्यवस्थित सिग्नल यंत्रणा आणि ट्रॅफिक पोलीस नेहमीसाठी असावेत अशी सुद्धा आमची मागणी आहे. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.